तर आज बघत असेल तर की मी आज नवीन काहीतरी इथे काय करत असेल हा तुम्हाला विचार पडला असेल. याने काही जणांना समजलं असेल, कारण की आज आपलं बाळ ना 10 महिन्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ना मी त्याचा असा फोटोशूट केलेला आहे. आणि बाळ काही एका जागेवर बसत नव्हतं, म्हणून ना मी त्याचे फक्त फोटोज काढले. काही व्हिडिओ काढायला मला काही टाईमच नव्हता. आणि आय गॉट माय फर्स्ट टूथ पहिल्या दातांमुळे ना मी असा फोटोशूट केलेला आहे त्याचा. आणि घरीच बनवलेलं आहे हे सर्व. आणि हे बघा या साईडला, कारण की मोठा स्कूलमध्ये गेला होता त्याच्यामुळे मी घरातलं सगळं काम पटपट त्याचा फोटोशूट पण करून घेतला. आणि आता त्याला करत होते गाजर आणि मूग डाळीचं सूप. मग इथे ना एका कुकरमध्ये मी बनवत आहे, कारण की लवकर कुकरमध्ये शिजतं. याच्यामध्ये एक तेल टाकलं, तुम्ही तूप पण टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडीसं जिरा पावडर टाकली. इथे एक गाजर घेतलेला आहे साल काढून. मग तो गाजर पूर्ण असा छान परतून घेतला. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला मूगडाळ टाकू शकता. मी इथं मूगडाळ टाकणार आहे, कारण की ते पण प्रोटीन चांगलं भेटावं म्हणून मी मूगडाळ टाकले. थोडंसं 2 मिनटं मी छान हलवून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि त्याच्या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि इथं बघा आपला गाजराचं सूप रेडी